नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह। तर मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट म्हणजेच इंडिपेंडन्स डे आणि मी आहे आज दुबईमध्ये आणि दुबईमध्ये बुर्ज खलिफावर आज सकाळी 7:50 पूर्ण इंडियाचा फ्लॅग दिसणार आहे। LED मॅपिंग होणार आहे। सो खूप जबरदस्त आणि खूप ऐतिहासिक तो क्षण असतो। आज मी तो विटनेस करणार आहे, तो आज मला बघायला भेटणार आहे। सो दुबईची जी नाईट लाईफ असते, बुर्ज खलिफाचा जो व्ह्यू असतो, तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण इंडियन्स असतील तिथं, कसा असतो जल्लोष, कसा असतो तो माहोल आज मी तुम्हाला दाखवणार आहे। संध्याकाळचे जवळपास 6 वाजलेले आहे आणि आता मी ऑफिसमध्ये आहे, ऑफिसमधून निघत आहे। सो हे जे मेट्रो स्टेशन दिसते, ही जी मेट्रो चालली, तर या मेट्रो स्टेशन वरून आता आपल्याला 2 ते 3 स्टेशन झाल्यानंतर बुर्ज खलिफा आणि दुबई मॉल असं नावाचं स्टेशन आहे, तिथं जायचंय। सो लेट्स गो। हे बघा, ही आमच्या ऑफिसची लिफ्ट आहे, खूप छान आहे बघा, पूर्ण ग्लासची लिफ्ट आहे। सो आता आपण चाललेलो आहोत खाली। आपलं जे ऑफिस आहे 26 फ्लोअरला आहे, पूर्ण 30 फ्लोअर आहे। मेट्रो स्टेशनला आलेलो आहे आणि विचार करतोय की फ्युचर ऑफ म्युझियम आहे, तिथे पण एकदा जाऊन येतो। तिथं तिकीट लागतं, पण तेवढं काही वर्थ इट नाही असं ऐकलंय। तर तिथली जी लॉबी आहे, ती लॉबी आपण बघून घेऊया। सो चला। हा पूर्ण फ्युचर ऑफ म्युझियम कडे जाणारा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता। इकडे असं लँडस्केप आहे, छान बिल्डिंग्स आहेत आणि असं आहे। चला बघूया हा रस्ता एक्झॅक्टली कुठे जातो, फ्युचर ऑफ म्युझियमला जायला कसा हा आहे। क्रेझी ना, ही लॉबी आहे, डायरेक्ट याच्यामध्ये आलो, किती छान। खाली बघा तिकीट काउंटरचं गर्दी, इथं लवकर तिकीट भेटत नाही बघा। सुंदर आहे याची लॉबी, वाव, शब्दात व्यक्त करू नाही शकत। आणि ही जगातली सर्वात ब्युटिफुल अशी बिल्डिंग, याची लिफ्ट बघा किती मस्त, कॅप्सूल सारखी, पूर्ण काचीची, वाव। हे बघा असं आहे, छान। सर्व म्युझियम तुम्हाला हिस्ट्री सांगता, पण हे दुबईचं फ्युचर ऑफ म्युझियम तुम्हाला फ्युचर सांगतं असं म्हणता। आणि खूप सुंदर आहे, खूप छान आहे, अमेझिंग आहे, काहीतरी वेगळं आहे आणि क्रेझी यार। हे दुबईची प्रत्येक गोष्ट एक वेगळंच, त्याच्यामध्ये एक आपलेपण आहे त्यांचं आणि एक वेगळं काहीतरी नवीन नवीन मस्त बघायला भेटतं इथे। आणि यामध्ये असं ऐकलंय ही पूर्ण गोल शेपची आहे, यामध्ये एक पण कॉलम नाहीये, कस काय यार उभी आहे समजतच नाही। आता मी खाली आलेलो आहे फ्युचर ऑफ म्युझियमच्या इथे। सो बघूया चला इथं काय आहे। आणि इथं मला दिसलेलं आहे एक रोबोटिक डॉग, हे बघा, वाव। गाईस, फ्युचर मध्ये बघू शकता कशा पद्धतीचं डॉग वगैरे असेल। आताच हे वर्किंग आहे, किती छान, मस्त सर्व एन्जॉय करताय बघा। हे बघा मस्त ना, सर्वजण बघताय, शूटिंग काढताय त्याची, खूप छान आहे। फ्युचर ऑफ म्युझियमच्या लॉबी मधून बाहेर पडत आहोत। इथं विचारलं की याची तिकीट प्राइस काय होती। याची जी तिकीट प्राइस होती ती $159 होती, जी की बनतात 3700 रुपये। 3700 रुपये म्हणजे 3700 रुपये। मला वर्थ इट नाही वाटलं या ठिकाणी जाण्यासाठी, कारण बरेच लोक बोलले होते काही नाही एवढं विशेष, पण आहे म्हणजे 5 फ्लोअर आहे, त्याच्यामध्ये फ्युचरच्या रिलेटेड कशा गोष्टी असतात त्या आहे। सो जस्ट एक्सप्लोर केलं आणि आता या ठिकाणी बरेच जण फोटो काढतात, आपण हे काढूया चला। वाव, हे बघा हे स्ट्रक्चर आहे। हा जो तुम्हाला हँड दिसतोय विक्ट्रीचा, तर त्या ठिकाणी पण आपण आता फोटो काढलेले आहे। 6:30 वाजलेले आहेत, तर चला आता जाऊया आपण बुर्ज खलिफाच्या इथे। आता मी आलेलो आहे मेट्रो स्टेशनवर, तर मेट्रो स्टेशनवरून आता आपण जाणार आहोत बुर्ज खलिफा या ठिकाणी। अराउंड 2 मिनिटात येईलच आता आपली ट्रेन, सो वेट करूया। बाकी फ्युचर ऑफ म्युझियम जे खूप दिवसाचं बघायचं राहिलं होतं, चला ते पण बघून झालं। मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर इतकी मोठी रांग होती, हे बघा, हे तुम्हाला पूर्ण ग्लास दिसतंय ना, एवढी मोठी लाईनच होती दुबई मॉलला जायला। आता आपण चाललेलो आहोत बुर्ज खलिफा व्ह्यू या ठिकाणी, हे बघा तिथं बुर्ज खलिफा आहे, तिथं आपण चाललेलो आहोत। चला, खूप मोठं आहे यार दुबई, अजून तर खूप बघायचं बाकी। चला आलोय बुर्ज खलिफाच्या जवळ आणि इथं ऍटमॉस्फिअर जो अँबियन्स आहे बघू शकता, किती सुंदर आहे, पूर्ण झाडं आहेत, त्यांना किती सुंदर या ठिकाणी लाइटिंग केली आहे, वाव। इमिरेट्स 1 म्हणून आहे, तर इथं बघा कशा स्पोर्ट कार्स ठेवलेल्या आहे, वाव। खूप साऱ्या रोल्स रॉयस पण आहे,
बुगाटी पण आहे, वर्ल्ड फास्टेस्ट कार आय थिंक. डॉग पण आहे बघा इथे, क्यूट. जातो आता, बघतो बुर्ज खलिफाचा व्ह्यू कुठून दिसणार आहे, चेक करावा लागेल. बाकी ते जी वॅगन वगैरेचा कॉमन आहे. अरेबिक लोक भरपूर घेऊन फिरत आहे बघा, दिसलंय का, ग्रीन आणि ग्रे कलर मध्ये. जिथं ग्रीन लाईट येत आहे बघा, कोणी किती मोठी गाडी असली तरी ती पुढे येत नाही इथं, बिकॉज ऑफ सिग्नल आणि हाय फाईन्स. इथं हाय फाईन्स आहे. आता आम्ही आता आलो तर एक सुद्धा गाडी पुढे येत नाही, कारण इतकं सिक्युअर आहे. इथं कॅमेरे असता, लगेच फाईन कटती. किती बिल्डिंग बघा, किती सुंदर आहे. आणि हा पूर्ण डाऊन एरिया आहे, दुबई मधला सर्वात प्राईम एरिया आहे. दुबईमध्ये लवकर पाणी भेटत नाही, पण या ठिकाणी इथं वॉटर स्टेशन येतं, तिथं पाणी घेतलंय. आता आपल्याला 2 नवीन मित्र पण भेटले, चालता फिरता बोलता. सो तुम्हें व्लॉगर को तो एक चीज सीखना पड़ेगी, मुश्किल नहीं है भाई. यस. सो हे राजस्थान और आप कहाँ से हो भैया? राजस्थान से हूँ. राजस्थान से, मैं दिल्ली से भाई. मैं चलो तो आज साथ में घूमते. आणि कोणी नव्हतं आज फिरायला, सो चला भेटलेले मित्र. दिल्ली, राजस्थान, मुंबई तीनों साथ में मिलकर मजा मारेंगे. यस. मुश्किल नहीं है, अभी भी कम टू मुश्किल नाही आहे दुबई में. पहिला आलो तो दुबई फाउंटेन शो बघायला, पण इथं तर तो मेंटेनन्सला गेलेला आहे, तोच वेकेशनला गेलाय. मी वेकेशनवर आलो होतो आणि फाउंटेनच वेकेशनवर गेला, अंडर मेंटेनन्स आहे. सो या ठिकाणी स्क्रीन लावलेली. आता हे 2 मित्र भेटले, सोबत चाललोय मी मस्त. चला, बाकीचा अँबियन्स बघा, सगळं गर्दी चेक करू शकता किती आली. सर्व इंडियाची पब्लिक वाटते ही. हे बघा, हा. तर मित्रांनो, फायनली आता आपण आलेलो आहोत बुर्ज खलिफाच्या या ठिकाणी. या ठिकाणी आजूबाजूला जी तुम्हाला सर्व पब्लिक दिसते पूर्ण इंडियामधून आहे. असं वाटतं की इंडियामध्येच आपण आलेलो आहोत का काय. आणि एकदम मस्त फिलिंग आहे, फुल क्राऊड आहे आज दुबईमध्ये. खूप ग्राउंड मध्ये आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आता साधारणतः एक 10 ते 15 मिनिटात तिथं पूर्ण इंडियाचा फ्लॅग दिसणार. खूप प्राऊड मुवमेंट आहे आपल्यासाठी टू बी अ इंडियन. आणि मस्त खूप जोश होणार आहे, खूप जल्लोष होणार आहे. दाखवतो बुर्ज खलिफावर ते चालू झालेलं आहे. हे बघा, आता इमार नाव आलंय डेव्हलपरचं, आणि चायनीज मध्ये पण येतं या ठिकाणी. खूप जबरदस्त मॉल झालाय गाईज इथे बघा. आता LED स्क्रीन चालू झालेली आहे. 1 मिनिटात आता पूर्ण इंडियाचा फ्लॅग या ठिकाणी दिसेल. वाव, क्राऊड बघा मित्रांनो, इंडियाचा फ्लॅग आला. ये हमारा इंडिया का फ्लैग है. भारत माता की. गाईज 1 मिनिटातच फ्लॅग गेला, म्हणजे शूट केलं थोडस, आणि 1 मिनिट होता फक्त स्क्रीनवर, पण मज्जा आली, फुल जोश. हे बघा, इथं बघा ऑडियन्स किती आलेली आहे पूर्ण बघायला. ओ माय गॉड, सर्व नॅशनॅलिटीचे आहे इथे. आणि हे बघा, असा व्ह्यू दिसतोय. आता गेला इंडियाचा फ्लॅग, आता हे दिसतोय. आता आपण आलेलो आहोत दुबई मॉल मध्ये. सो आपलं हे बघायचं बाकी होतं. हा इतका मोठा आहे की आपण थकून जातो, पण हा संपत नाही. सर्व म्हणतात चला बघूया. वाव, ते बघा असं फोटो शूट होतं, मस्त आहे. चलो, हा हे दुबई मॉल बघू शकता कसा आहे. खाली पण बघा पूर्ण पॅक आहे, फुल गर्दी आहे. जवळपास 8:30 वाजलेले आहे. चाललोय आता आम्ही दुबई मॉल मध्ये आलोय, तर चला म्हटलं तो ऍक्वेरियम पण बघून घेऊया. तो बघायसाठी चाललोय. खूप मोठा मॉल आहे खरंच. आता आम्ही ऍक्वेरियमच्या इथं आलोय. म्हणजे विचार करू शकता का तुम्ही, ही पूर्ण मॉल आहे असा, आणि इथं एवढी जाडी काच लावलेली आहे, आणि त्याच्यामध्ये एवढे फिश आहे. किती पाणी आहे बघा याच्यामध्ये, आणि किती छान आहे. इतकं छान वाटतंय मला, असं फील येतोय की माझ्या घरच्यांना एकदा तरी दुबईला आणलंच पाहिजे, आणि मी नक्की आणेन. सो खूप मस्त आहे, खूप प्राईम आहे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने बघावं असं आहे दुबई. हे बघितल्यावर वाटतं. हे बघा, हा पूर्ण मॉल आहे. हा ते एकच अर्धाच पार्ट आहे, असं तर खूप मोठं आहे. आता समजत नाही कुठे जायचंय. मोठा मॉल आहे, एवढी गर्दी आहे. बघ मॅप, इथं मॅप आहे, जर कुठे हरवले तर तुम्ही. एकच नंबर आहे गाईज. इथं बघा आईस स्केटिंग आहे. हे बघा, एवढे मोठी स्केटिंग आहे मॉल मध्ये. चायना टाउन मध्ये आलेलो आहोत, दुबई मॉल मध्येच आहे. बघू शकते या ठिकाणी असे बोर्ड्स लागलेले आहे, आणि इथं फोटो काढू शकतो. असं पूर्ण आहे दुकान वगैरे, बघू शकता. छान आहे.